चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 16 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा दिवस। प्रत्येक वर्षी खरं तर मकर संक्रांतीच्या दुसरा जो दिवस असतो त्या दिवशी आपण किंक्रांतीचा सण साजरा करतो। अजूनही आपल्यापैकी बऱ्याच लोकांना किंक्रांत म्हणजे काय किंवा ती कशी साजरी करावी याबद्दल काहीच माहिती नाहीये। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला किंक्रांत कशी साजरी करावी, किंक्रांतीचे काही उपाय आणि सेवा, त्याचबरोबर या दिवशी कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत, कुठल्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, संक्रांत खरं तर देवी मातेने संक्रांतीच्या दिवशी संक्रासुर या राक्षसाचा वध केला होता आणि त्यामुळे आपण त्या दिवशी संक्रांत साजरी करतो। तर किंक्रांतीच्या दिवशी देवीने किंक्रासुर या नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्या दिवशी आपण किंक्रांत साजरी करतो। संक्रांत जशी महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची किंक्रांत देखील असते। फक्त इतकंच की संक्रांतीचा दिवस किंवा सण अत्यंत शुभ, तर किंक्रांतीचा दिवस हा अत्यंत अशुभ मानला जातो। कुठल्याही नवीन गोष्टींची खरेदी करण्यासाठी, पूजाविधी करण्यासाठी संक्रांत ही अत्यंत महत्त्वाची असते, तर कुठल्याही शुभ गोष्टी ज्या त्या खरेदी करण्यासाठी किंक्रांत ही वर्ज्य मानली जाते। आजच्या दिवशी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या नवीन गोष्टी खरेदी करायच्या नाहीयेत। घराचं बांधकाम असेल, एखादी जागा खरेदी करणं असेल, कुठलाचंही समजा बारसं करायचं असेल किंवा मग कुठल्याही एखाद्या ठिकाणी जाणं असेल, विवाहाचे काही योग बघायचे असेल, तर त्यासाठी आजचा जो दिवस आहे तो अशुभ मानण्यात आलेला आहे। बघा, किंक्रांतीला कर असं देखील म्हटलं जातं आणि कर या नावातच सगळं आहे। कर म्हणजे काय, तर कटकटीचा दिवस। हा जो दिवस आहे तो आपल्यापर्यंत नकारात्मकता किंवा बाधा ज्या आहेत त्या लवकर पोहोचण्यासाठी विशेष दिवस आहे। या दिवशी शक्यतो घराच्या बाहेर जाणं टाळलं पाहिजे। तर आमच्याकडे तरी खूप लहान होते तिथून मी बघते की किंक्रांत म्हटले की त्या दिवशी घरामध्ये शक्यतो आम्ही राहतो, घराच्या बाहेर जात नाही। तर प्रत्येकाची परंपरा असते, तसं प्रत्येकाकडे या गोष्टी पाळल्या जातात। पण या दिवशी आपल्याला जिथे खूप नकारात्मकता असेल, एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर भीती वाटत असेल, काहीतरी बाधा लागेल किंवा नजर मला त्या ठिकाणी गेल्यानंतर लागते, अशा ठिकाणी जाणं आपल्याला आजच्या दिवशी टाळायचं आहे। त्यासोबत किंक्रांतीच्या दिवशी डोक्यावरून आपण जे केस धुत असतो हे केसही आपल्याला धुवायचे नाहीयेत। या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये शुभ गोष्टी कुठल्याही करायच्या नाहीयेत। आता शुभ म्हणजे काय, तर तेच तुम्हाला सांगते, कुठलीही नवीन गोष्टी घरामध्ये आणायची नाहीये। मात्र पूजापाठ करण्याला कुठल्याही प्रकारचे नियम नाहीयेत। तुम्ही आजच्या दिवशी जितकं जास्त नामस्मरण कराल, जितकं जास्त पूजापाठ कराल, त्याचं फळ तुम्हाला तितक्या जास्त पटीने मिळेल। फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की दररोज तुम्ही घरात कितीही कलह करत असाल, किती भांडत असाल, वाद घालत असाल, तर किंक्रांतीच्या दिवशी घरातील वातावरण हे सकारात्मक ठेवायचं आहे, प्रसन्न ठेवायचं आहे, शांत ठेवायचं आहे। कितीही कुणी आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहा, स्वतःला शांत ठेवा। आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःला पूर्णपणे शांत ठेवायचं आहे आणि घरात देखील तुम्हाला शांतता ठेवायची आहे। आज घरात भांडणं केलीत, वाद केलेत, आज जर तुम्ही घरामध्ये रडलात किंवा रुसवे फुगवे झाले तर लक्षात घ्या, संपूर्ण वर्षभर तुमच्या मागे हेच लागून राहील। आणि आज जितकं तुम्ही चांगलं वातावरण घरामध्ये ठेवाल, जितकी प्रसन्नता ठेवाल, वर्षभर तुमच्या घरामध्ये तितकी जास्त प्रसन्नता राहील। त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी काटेरी भाज्या असतील, काटेरी जी फळं असतील, तर ते खाण्याला देखील वर्ज्य आहे। स्त्रिया ज्या आहेत त्यांनी शेणामध्ये हात घालणं या गोष्टीला देखील वर्ज्य आहे। आता प्रत्येकाच्या भागानुसार ते पाळतात, पण आता आमच्याकडे तरी स्त्रिया ज्या आहेत त्या किंक्रांतीच्या दिवशी शेणामध्ये वगैरे हात घालत नाहीत। शेणापासून शक्यतो या दिवशी लांब राहिलं जातं। त्याचबरोबर घरामध्ये मांसाहार जे आपण बनवतो तर हे मांसाहार देखील किंक्रांतीच्या दिवशी बनवलं जात नाही। एखादा गोडाचा पदार्थ बनवायचा असतो आणि हा गोडाचा पदार्थ जो आहे तो बनवल्यानंतर सगळ्यात आधी पशुपक्ष्यांना खाऊ घालायचा असतो, प्राणी असेल प्राण्यांना खाऊ घालायचा असतो आणि मग त्यानंतर घरामध्ये सगळ्यांनी तो पदार्थ खायचा असतो। ही छोटीशी गोष्ट जर तुम्ही केली तर संपूर्ण वर्षभर तुमच्या घरामध्ये आनंद राहील, घरामध्ये मांगल्याच्या गोष्टी घडतील, सुख समृद्धी यांची सर्वांची प्राप्ती तुमच्या घरामध्ये राहील। बघा, या दिवसात आपण अजून काय करू शकतो, तर आपण
आपल्या घरामध्ये असलेली जी जळमट आहे ती काढू शकतो. घर जे आहे ते स्वच्छ करू शकतो. उंबऱ्याला हळदीचं लेपन करू शकतो. त्याचबरोबर तुळशी मातेच्या जवळ तुपाचा दिवा लावू शकतो. या दिवशी आपण दीपदान करू शकतो. आता दीपदान म्हणजे काय? घराच्या उंबरठ्यावरती, घराच्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला दिवे लावायचे, जेणेकरून जर आजच्या दिवशी तुमचं घर उजळून निघालं, संपूर्ण घरामध्ये प्रकाश लख्ख झाला, तर संपूर्ण वर्षभर याचा परिणाम जो आहे किंवा याचा जो लाभ आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसायला लागेल. बघा, अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. आता प्रत्येकाच्या प्रथेनुसार प्रत्येक जण ही किंक्रांत साजरी करत असतं. मात्र आमच्याकडे धिरडे बनवले जातात, चटणी बनवली जाते, गोडाचा पदार्थ बनवला जातो, जो पशुपक्ष्यांनाही खाऊ घातला जातो. घरातील प्रत्येक जण हे खात असतं आणि घराच्या आजूबाजूला जे लोक राहतात त्यांना देखील हे वाटलं जातं. बघा, अजून बऱ्याच कमेंट्स की ताई किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू केलं तर चालतं का? या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर चालतेत का? हो, किंक्रांतीच्या दिवशी तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तरीही चालतील, काहीही अडचण नाही. आणि हळदी कुंकू जे आहे, हळदी कुंकवालाही कुठलेही वर्ज नाही. ज्यांच्याही घरी कोणी सौभाग्यवती स्त्री आली तर त्यांनी आवर्जून हळदी कुंकू करा, किंवा जर तुमचा काही आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल तरीही तुम्ही हा कार्यक्रम जो आहे तो साजरा करू शकता. आजच्या दिवशी शक्यतो महिलांनी जे आपले केस असतात, हे केस बऱ्याच वेळा काही महिला अशा असतात, आता प्रत्येकाची चॉईस असते, पण बऱ्याच वेळा आपण जे केस आहेत ते मोकळे सोडून फिरत असतो. तुम्ही इतर दिवशी फिरलात तर चालतील, मात्र आजच्या दिवशी हे जे केस आहेत यांची एक वेणी बांधायची आहे, किंवा जे केस आहेत ते तुम्हाला बांधून ठेवायचे आहेत. किंक्रांतीच्या दिवशी शक्यतो केस मोकळे सोडायचे नाही आहेत. पुन्हा एकदा सांगते, आजच्या दिवशी जे नियम सांगितलेले आहे ते आवर्जून पाळा. याचा पुढे तुम्हाला भरपूर लाभ होईल. आणि जर तुम्ही या गोष्टी पाळल्या नाही तर तुम्हाला पुढे जे आपण आयुष्य काढत असतो किंवा पुढे जे आपण जगत असतो त्याच्यामध्ये अनेक अडथळेही आपल्याला येऊ शकतात. कारण की बऱ्याच वेळा आपण असे नियम पाळत नाहीत, चुकीच्या गोष्टी आपण या दिवशी किंवा यावेळेस करतो आणि मग त्याचे जे परिणाम आहेत ते आपल्याला पुढे भोगावे लागतात. त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टी आवर्जून पाळा. घरामध्ये खूप दारिद्र्य असेल, अडथळे असेल, संकट असेल, घरामध्ये खूप किटकिट असेल तर आजच्या दिवशी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या नक्कीच लक्षात ठेवा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.